चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एखाद्या तारखेवरून वार कसा काढायचा ते शिकूया. तर सर्वप्रथम हे जे कोड दिले आहेत ते कोड आपल्याला पाठ करावे लागतील, त्याच्यानंतर आपल्याला काढता येईल. तर हे महिन्याचे कोड झाले. जानेवारीचा 0, फेब्रुवारीचा 3, मार्चचा 3, एप्रिलचा 6, मेचा 1, जूनचा 4, जुलैचा 6, ऑगस्टचा 2, सप्टेंबरचा 5, ऑक्टोबरचा 0, नोव्हेंबरचा 3, डिसेंबरचा 5. हे लक्षात ठेवण्यासाठी 3-3चा ग्रुप करायचा. 0 ते 31, 614, 625, 635 असा. त्याच्यानंतर वर्षाचा कोड, हे 2100चा कोड 4, 2000चा कोड 6, 1900चा कोड 0, 1800चा 2, 1700चा 4, 1604. हा लक्षात ठेवण्यासाठी 46 0 2 46 असं ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर येते वारांचा, रविवार 0, सोमवार 1, मंगळवारचा 2, बुधवारचा 3, गुरुवारचा 4, शुक्रवारचा 5, शनिवारचा 6. हा कोड पाठ केल्यानंतर एखादा आपण पुढं कसा काढावा एखाद्या तारखेहून ते शिकू. त्याच्यानंतर आपण 15 ऑगस्ट 1947चा वार कसा काढायचा हे शिकू. हे विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला हा पाठ करावा लागेल. हा जर पाठ केल्यानंतर तो फक्त 1 मिनिटात, एका मिनिटाच्या आत हे निघेल. आणि लीप वर्ष जर आलं तर जानेवारीचा 6 घ्यायचा आणि फेब्रुवारी. चला मित्रांनो, आपण 15 ऑगस्ट 1947 या तारखेचा वार काढू. तर सर्वप्रथम आपण तारीख आधी तारीख लिहू. तर तारीख आहे 15. त्याच्यानंतर महिना कोड घेऊ. तर महिन्याचा कोड किती बघा, ऑगस्ट मधल्या महिन्यानंतर किती येईल 2. त्याच्यानंतर वर्षाचा कोड घेऊ. – 1947 म्हणजे 1900चा आपल्याला कोड घ्यावा लागेल, तो म्हणजे 0. आणि वर्षाचे शेवटचे 2 अंक म्हणजे 47. आणि परत एक लक्षात राहू द्या, या 47ला 4 ने भागायचं, म्हणजे याला भाग द्यायचा. 4 1 4, 4 1 4 म्हणजे 0, म्हणजे 11ला भाग जाते, तसंच 11 द्यायचा. म्हणजे इथं जर आपण 4 2 8 घेतले असते तर 8 भाग जात, म्हणजे 7, म्हणजे जवळपासच्या संख्येने हे करायचं, म्हणजे इथं 11 झाले. तर या सगळ्याची